आहे असे तुम्हा आम्हा सर्वांचे अत्यंत आदरणीय शिरूरला आहे लाडकं व्यक्तिमत्व, पितृतुल्य असलेले राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री, या संस्थेचे सर्वेसर्वा, मार्गदर्शक, पथदर्शक, दीपस्तंभ आदरणीय बाळासाहेब जाधव साहेब, त्यांच्यासोबत त्यांच्या परिवारातले आमचे लाडके दाजी आणि तुमचे लाडके तात्या, माझे परभणीचे मित्र आहेत भागवतराव खोडके, आम्ही दोघेही त्यांना लाडाने तात्या साहेबांना दाजी म्हणतो. दाजी या नावामध्ये किती प्रेम असतं, कौतुक असतं हे वेगळं सांगायची गरज नाही. या राज्यात कार्यकारी अभियंता म्हणून लघु पाटबंधारे विभागामध्ये अतिशय उत्कृष्ट काम केलेलं, विशेषतः महाराष्ट्रात जेव्हा दुष्काळ पडला होता, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता, जागोजागी अनेक ठिकाणी शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी जावं आणि त्यांचं जीवन पाणीदार व्हावं म्हणून जलसंवर्धनाचं असं एक उत्तुंग काम केलेले कार्यकारी अभियंता आमचे दाजी आदरणीय साहेबराव जाधव पाटील. आज आमचे मित्र आमदार साहेब इथे उपस्थित नाहीत, मुंबईला गेलेले आहेत, पण त्यांची आठवण, त्यांची अनुपस्थिती सुद्धा मला उपस्थिती सारखीच आहे. तेव्हा आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय बाबासाहेब पाटील, त्यांचे बंधू आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीची अवस्था आणि व्यवस्था आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कदाचित दोघांनी शेतकऱ्यांचा प्रश्न घेताना तो विषय येईल. अशा अत्यंत विपरीत पण आवश्यक परिस्थितीमध्ये मंत्रीरावजी आपली निवड या पदावर आहे. आपल्याला शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. मी आपल्या कार्याला शुभेच्छा देतो. त्यानंतर या नगरीचे उपसरपंच माननीय सूरज पाटील आणि आमचं लाडकं युवा नेतृत्व, त्यांचं नावच युवराज आहे. भविष्यात त्यांना ही सगळी मोठी समाजाची जबाबदारी त्यांच्या समर्थ खांद्यावर येईल. त्यांच्याही कार्याला शुभेच्छा देतो. पंचायत पासून काम सुरू करून राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेलं नेतृत्व आपल्या जिल्ह्यामधलंच होतं. माननीय विलासरावजी देशमुख आपल्याही कार्याला त्या अर्थाने कुठे बसले सूरजबाई, त्या अर्थाने मी विलासरावजी नेहमी भाषणात असं म्हणायचे, माझा त्यांचा व्यक्तिगत फार चांगला परिचय होता की माझ्या वडिलांनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी दगडोजी पाटलांनी त्यांना सांगितलं होते की राजकारणामध्ये तू आला आयुष्यभर माझं एक वाक्य लक्षात ठेव, म्हणजे तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून राजकारण करा, तर तुमचं राजकारण हे समाजकारणामध्ये कधी रूपांतरित होईल हे सांगता येत नाही. आणि या जनता जनार्दनाचे आशीर्वाद त्या अर्थाने सुद्धा आपल्याला निश्चित आशीर्वाद लागतील. त्या मार्गाने आपण निश्चित जावं आणि घरीच एवढे मार्गदर्शक आपले आदरणीय बाळासाहेब आहेत. त्याच परंपरेचा पायीक होण्याची पात्रता आपली अंगी यावी म्हणून आपण सदैव प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा करून पुढे चालतो. या विवेकानंद महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्री माने सर, आमचे बाळासाहेब साहेबांचे चिरंजीव यांनी सगळ्या शिक्षण आलेत का अविनाश भैया, अविनाश भैया त्यांची माझी एकदा दोनदा साहेब गाठभेट झालेली आहे, त्यांचा परिचय झालेला आहे. त्यांच्याही कामाचा आवाका मोठा आहे. मला वाटतं अमेरिकेत होते, अमेरिका सोडून ते आपल्या देशाची सेवा करण्यासाठी आलेले आहेत. अशा सुपुत्रांची या देशाला निश्चित गरज आहे आणि त्यांच्यामुळे मी आज इथे उपस्थित आहे. ते माझे लाडके मित्र, गोवा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, संत तुकारामावर ज्यांनी आपली डॉक्टरेट केलेली आहे असे डॉक्टर, इंदिरा गांधी महाविद्यालय नांदेडचे सन्माननीय प्राचार्य, मराठी विभागाचे प्रमुख, उत्कृष्ट साहित्यिक, उत्कृष्ट मोटिवेटिंग स्पीकर, ज्यांचे आतापर्यंत 20च्या वर
समाज प्रबोधनाचे ग्रंथ प्रकाशित झाले, तेवढ्या लहान वयात ज्यांनी प्रचंड काम केलेलं आहे आणि आमच्या लक्षवेध फाउंडेशनचे सन्माननीय सचिव प्राचार्य आदरणीय हनुमंतजी भोपाळे साहेब, आणि ज्यांचा परिचय मला 1990 पासून आहे आणि आपल्या महाविद्यालयामध्ये ते संयोजक म्हणून काम करतात. अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत, सोशिओलॉजिस्ट आहेत, समाजशास्त्राचे गाडे अभ्यासक आहेत, सिनेटवर मेंबर आहेत, विद्यापीठाच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सिनेटचे मेंबर आहेत. असे आदरणीय माझे मित्र प्राचार्य डॉक्टर नारायणजी कांबळे साहेब, उपप्राचार्य व्यंकटरावजी कीर्तने साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय प्राध्यापक, प्राध्यापिका आणि माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, मी आत्ताच येताना विश्वास पाटलांशी बोललो. काल आपल्या समोर ते इथे उभे होते. आमची जुनी मैत्री आहे, प्रशासनात असल्या कारणानं आणि विचार एक असल्या कारणानं चांगले स्नेही होता. ते म्हणाले, तू तिथे जा, खूप छान ऑडियन्स आहे, श्रवण भक्ती करणारे श्रोते आहेत. आजकाल कुणाला ऐकवावं हा मोठा प्रश्न आहे, कारण ऐकणारं कुणीच नाही. आणि अशाही परिस्थितीमध्ये आपण मागच्या 17 वर्षापासून, मी इथे एकदा आलो होतो यापूर्वी म्हणजे अगदी महिन्या 15 दिवसात नाही तर 25 वर्षापूर्वी मी या महाविद्यालयात आलो होतो. मला वाटतं तेव्हा ते महाविद्यालय नव्हतं का, शाळाच होती का, तेव्हाही ज्युनियर कॉलेज होतं, आय एम नॉट शुअर, पण मी इथे आलो होतो. खूप छान आठवणी तेव्हाच्या आहेत आणि त्या आठवणींना 25 वर्षानंतर उजाळा देण्याचं काम आज माझ्याकडे आहे. विश्वास पाटलांनी स्वराज्याच्या त्रिशूलवर आपल्याला सविस्तर अत्यंत अधिकारवाणीनं सध्या परिस्थितीमध्ये आणि समकालीन विचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज असतील, माझे जाऊ असतील, शंभूराजे असतील, त्यांचा विचार किती आवश्यक आहे याचं प्रतिपादन काल आपल्या सुरेख आणि अधिकारवाणीनं आपल्या समोर केलेलं आहे. त्यानंतर त्याच्या आधी म्हणजे एक दिवस आधी जगूया आनंदाने हा विषय घेऊन अविनाश भारती, मला वाटतं हे अंबाजोगाईचे आहे, तेही आपल्याशी बोललेले आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक व्याख्यानमाला चालतात, अनेक वर्षापासून चालतात. महाराष्ट्र वेगळ्या कारणासाठी या देशामध्ये ओळखला जातो. ज्ञानाचं माहेरघर म्हणजे महाराष्ट्र, कलेचं माहेरघर म्हणजे महाराष्ट्र, संतांचं वास्तव्य म्हणजे महाराष्ट्र. नाटक असेल, साहित्य असेल, राष्ट्ररक्षण असेल, देशप्रेम असेल, शौर्य असेल, या शिवबाचा महाराष्ट्र. छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्राची जडणघडण अशी केलेली आहे की महाराष्ट्र वगळला तर भारताला सुद्धा अर्थ प्राप्त होणार नाही, अशी या महाराष्ट्राची ताकद आहे, या महाराष्ट्राची ओळख आहे. अर्वाचीन इतिहासापासून जरी आपण महाराष्ट्राचा अभ्यास केला तर तो फार मोठा विषय आहे. कधी प्रसंग आला तर तोच विषय घेऊन मी आपल्या समोर येईल. पण आपण ज्या राज्यात राहतो, ज्या देशात राहतो, ज्या पृथ्वीवर राहतो, ज्या जगात राहतो, ज्या विश्वात राहतो, त्या विश्वाचीही ओळख असली पाहिजे, त्या देशाचीही ओळख असली पाहिजे, त्या राज्याची ओळख असली पाहिजे आणि आपण जिथे राहतो त्या भूमीची ओळख असली पाहिजे. मातृभूमीचा ही परिचय आपल्याला असणं आवश्यक आहे. या जगात जेवढ्या काही क्रांत्या झालेल्या आहेत, सकृत दर्शनी आपल्याला असं वाटतं की त्या तलवारीने क्रांत्या झालेल्या आहेत. आणि पहिलं आणि दुसरं महायुद्ध म्हणजे, दुसरं म्हणजे अणुबॉम्ब, पहिलं म्हणजे मशीन गन्स, मशीन्स, बंदुकी वगैरे वगैरे. पण ह्या क्रांत्या त्यांनी होत नसतात. रशियन क्रांती असेल, फ्रेंच राज्यक्रांती असेल, अमेरिकन क्रांती असेल किंवा अन्य देशातल्या मोठ्या राज्यक्रांत्या जेवढ्या झालेल्या आहेत तेवढ्या विचाराने झालेल्या आहेत. या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तोही विचारातून मिळालेला आहे. महात्मा गांधी
1915ला भारतात आले. त्यांचं वय 45 वर्ष होतं. 1915 नंतर 1947 मध्ये जवळजवळ 32 वर्षानंतर अहोरात्र प्रयत्न केल्याच्या नंतर आपलं आयुष्य झिजवल्याच्या नंतर या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. कोणीतरी लिहून ठेवले की गांधी डिलेड इंडिपेंडन्स. महात्मा गांधीमुळे भारताला स्वातंत्र्य थोडंसं उशिरा मिळालेलं आहे असंही काही टीकाकार म्हणतात. तथ्य आहे त्याच्यात. पण ज्या साधन सुचितेच्यावरती, ज्या मोरॅलिटीवरती, सत्य अहिंसा या बळावरती, उपोषणावरती, विचारावरती प्रेम ठेवून, कारण स्वातंत्र्य ज्या साधनाने तुम्ही मिळवता त्याला खूप महत्व असतं आयुष्यामध्ये. मार्ग ज्ञान कसे मिळवता, स्वातंत्र्य कसे मिळवता, संपत्ती कशी मिळवता, कोणत्या मार्गाने मिळवता, मार्ग खूप जास्त महत्वाचा आहे. म्हणून ज्या मार्गाने आपण जायला पाहिजे त्या मार्गावर देशाला नेऊन ठेवण्याचं काम महात्मा गांधींनी केलं. मी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे माझे जिजाऊ असतील, छत्रपती शिवराय असतील, शंभूराजे असतील, हा देशच पुरोगामी. आणि त्यानंतर फार मोठी जी क्रांती आपल्याकडे झाली ती फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने. आपण आता प्रत्येक भाषणामध्ये, व्याख्यानामध्ये, राजकीय व्यासपीठ असेल, सामाजिक व्यासपीठ असेल, बौद्धिक व्यासपीठ असेल, वाङ्मयीन व्यासपीठ असेल, साहित्याचं व्यासपीठ असेल, जीवनाच्या सर्व क्षेत्रातली जी व्यासपीठ किंवा विचारपीठ आहेत ते फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय आपण पुढे जात नाही. माझा विषय जीवन साक्षरता आहे. आपल्याला जीवन समुच्चयानं होलिस्टिकली इंग्रजीत बोलायचं असेल तर होलिस्टिकली आपल्याला आयुष्य कळावं कसं, हे आयुष्य कळणं खूप, तसं म्हणाल तर अवघड आहे. आणि स्वतःला घडवत गेलात तर सोपं आहे. आयुष्य संपून गेलं तरी आयुष्य कळत नाही. आणि शेवटी हे जग सोडून जाताना असं आपलं वाटतं की आपल्याला की हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं, ही चूक झाली, ती चूक झाली, संपलं. आयुष्य जगायचं राहून गेलं, गेले जगायचे राहून. म्हणून आयुष्य आधीच कळलं पाहिजे. तर आयुष्य कसं जगायचं हे कळतं. आयुष्य नाही कळलं जगून हे काय होतं. को जागृती असं आपण, को जागृती म्हणजे कोण जागा आहे. शिवाजी महाराज म्हणायचे अहम जागृती, मी जागा आहे. आपण तशा अर्थाने जागे आहोत. आपल्याला झोप येत नाही म्हणून आपण जागे आहोत तो भाग वेगळा. बरेच लोक रात्री कोणी म्हणते मी 2 वाजता उठतो, कोणी म्हणतो 3 वाजता उठतो, कोणी काय काय विचारू नका, सगळे फिरायला जातात वगैरे करते. केलं पाहिजे, तो भाग वेगळा. पण झोपच येत नाही का? झोप का गेली तुमची निघून? झोप आली पाहिजे. तुम्हाला 6 तास, 7 तास, 8 तास सुद्धा झोप झालं पाहिजे 24 तासापैकी. तुम्ही जर 7 ते 8 तास झोपलात तुमचं आरोग्य चांगलं आहे. तुम्हाला जर 7 ते 8 तास झोप आली तर तुमचं मानसिक आरोग्य चांगलं आहे. म्हणून जीवन साक्षरतेकडे पाहत असताना मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आणि मानसिक आरोग्य जर समृद्ध करायचं असेल तर आपलं भावनिक विश्व समृद्ध असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि भावनिक आयुष्य जर समृद्ध करायचं असेल तुम्हाला भावभावनांचा खेळ करून चालत नाही. आपल्याकडे अनेक क्वेश्चन आहेत. आता इथे सगळेच अतिविद्वान माझ्या समोर बसलेले आहेत. त्यामुळे तुमच्याशी सुसंवाद साधताना मलाही आनंद होतो. मलाही एक एक क्षण उत्सवासारखा जगल्याचा आनंद होतो आपल्याशी बोलताना. संवाद म्हणजे जीवन, सुसंवाद म्हणजे उत्कृष्ट जीवन. घरी पण संवाद पाहिजे, आपल्या स्वतःसोबत संवाद पाहिजे, पत्नीसोबत संवाद पाहिजे, मुलांच्या सोबत संवाद पाहिजे. आपण संवादाकडे दुर्लक्ष केलं की आपल्या आयुष्यामध्ये वाद निर्माण होतात. शिवाजी महाराजांनी आयुष्यातला प्रत्येक प्रश्न संवादातून सोडवलेला आहे.
आपल्याला सकृतदर्शनी असं कित्येकदा वाटेल की शिवाजी महाराज युद्धात हरले, पण महाराज नेहमी तहात जिंकायचे जिथे युद्ध जिंकता येत नव्हते. तसं आपल्याला स्वतःला जिंकायचं आहे, स्वतःवर विजय मिळवायचा आहे. बाकी इतरांवर कुणावर विजय मिळवायचा नाही. आपल्याला स्वतःवर कसा विजय मिळवता येईल? आपल्याला स्वतःचा परिचय झाल्यावरच आपल्याला विजय मिळवता येईल, अन्यथा आपल्याला स्वतःवर विजयच मिळवता येत नाही. मी म्हटलं आपल्याकडे वेगवेगळे बुद्ध्यांक, आपण म्हणतो इंटेलिजंट क्वोशंट, दुसरा इमोशनल क्वोशंट, तिसरा सोशल क्वोशंट, चौथा स्पिरिच्युअल क्वोशंट. आपल्या अभ्यासक्रमामध्ये माणसाची जडणघडण होण्यासाठी जो अभ्यासक्रम अत्यावश्यक असतो, मला अत्यंत खेदाने नमूद करावंसं वाटतं, तो अभ्यासक्रम आपल्या शिक्षणामध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये अजूनही तसा येत नाही. देशाने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केलेलं आहे. आपण प्राध्यापक मंडळी आहात, प्राचार्य मंडळी आहेत, शिक्षक आहेत, तिथं गुरुजी आहेत सगळे. तुम्ही कदाचित ते नवीन शैक्षणिक धोरण वाचलं असेल. आपण एका चांगल्या मार्गाने जाण्यासाठी प्रयत्न करू. हे पहिलं शैक्षणिक धोरण नाही. यापूर्वी सुद्धा राजीव गांधीच्या काळात झालं होतं, नेहरूंच्या काळात झालं होतं. नवीन नवीन शैक्षणिक धोरण येतात, महिला सक्षमीकरणाचं धोरण येतात, महिला धोरण येतं, युवकांसाठी धोरण येतं, औद्योगिक क्रांतीचं धोरण येतं. साहेबांनी मंत्रिमंडळात काम केलं असल्यामुळं कॅबिनेटमध्ये जेव्हा जे बसत असतील तेव्हा त्याचा अनुभव आहे. अनेक वेगवेगळे धोरण येतात. आपण आपल्या आयुष्याच्या धोरणाचं काय? थोडंफार शिक्षण घेणं, कुठल्या तरी संस्थेमध्ये जॉब मिळतं का यासाठी प्रयत्न करणं, जॉब मिळाला की त्या संस्थेमध्ये नोकरी करत असलेली एखादी मुलगी जर मिळाली तर डबल पगार झाला, मुलं बाळ झाली, शिकायला लागली, कोणी आपल्याजवळ राहिलं, कोणी अमेरिका इंग्लंडला गेलं, वृद्धावस्था आली, आपण एकटे राहिलो, वृद्धाश्रम उघडले आणि आयुष्य संपलं. नोकरी लागण्याआधी असं वाटतं की नोकरी महत्वाची, नोकरी लागल्याच्या नंतर वाटतं की मुलं बाळ महत्वाचे, मुलं बाळ संपल्याच्या नंतर असं वाटतं की आपलं आरोग्य महत्वाचं, त्यांचे लग्न महत्वाचे, आणि त्याच्यानंतर वाटतं की आपण काय केलं काहीच कळत नाही. सर्व करावं पण स्वतःचा अर्थ जाणून घ्यावा, ही जीवन साक्षरता आहे. एज्युकेशनल लिटरसी जी आहे ती या माहितीच्या आधारातून येते. BA झालो, MA झालो, MSc झालो, M.Com झालो, BTech झालो, MBBS झालो, हे काय अनेक डिग्र्या झाल्या, 4 पैसेही कमवले, सगळं झालं. पण जीवनामध्ये आनंद असा भरभरून वाहतोय का नाही? आपण हे सगळं करतो आनंदासाठी. आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंगानंदाची. आनंद हा प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट असला पाहिजे, किंबहुना आनंदासाठीच हा सगळा व्याप आहे, हा सगळा प्रवास आहे. आनंद मिळत नसेल तर मग कुठेतरी विचार करण्याची वेळ आली. जगामध्ये जवळजवळ 200 देश आहेत, 192, 193. या 200 देशामध्ये भारताचा हॅपीनेस इंडेक्स खूप खाली आहे. आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामधून उजेडात आलेली माहिती आहे की देशात अंधार पडलाय का काय आनंदाचा, अशी परिस्थिती आहे. भौतिक सुविधा वाढल्या, क्रयशक्ती वाढली, लिटरसी वाढली, मुली शिकल्या, महिला नोकरी करतायत, घरात बऱ्यापैकी इन्कम आहे, माणसं आनंदी नाहीये, हा मोठा विषय आहे. साहेब, आपल्याला 50 वर्षापूर्वी समाज कसा दिसत होता, नंतर 25 वर्षांनी कसा आणि आज कसा, याच्याकडे आपण जर अभ्यास केला तर खाजगीमध्ये प्रत्येक जण असंच बोलतं, आता माणसात माणूस राहिलेला नाही हो, आता काय करणं, कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. अशी का समाजात परिस्थिती आलेली आहे? विश्वास का ठेवू शकत नाही? विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही का नाही? कारण सगळं शिक्षण बुद्धीला मिळतंय, मनाला शिक्षणच नाही.
बुद्धीला जे शिक्षण मिळतं त्यामुळे नोकरी मिळते आणि मनाला जे शिक्षण मिळतं त्यामुळे संस्कार मिळतात. मला एवढा आनंद झाला की मोहनराव पाटील स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपल्या वडिलांची आठवण कोणत्या माध्यमातून करायची, आपल्या आई वडिलांना कसं आठवायचं. कुणी कीर्तन करतं, कुणी भजन करतं, कुणी काहीच करत नाही, कुणी आठवणही काढत नाही, आपल्या मुळाला विसरून जातं. मुळाला जर आपण विसरून गेलो तर पानं हिरवेगार राहणार नाही, त्याला फुलंही येणार नाही, त्याला फळही येणार नाही. म्हणून मी जाधव कुटुंबाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की कैलासवासी मोहनराव पाटलांच्या निमित्त ही स्मृती व्याख्यानमाला जी ठेवलेली आहे ती विचारांची पेरणी सतत आयुष्यभर व्हावी, युगानुयुगे व्हावी, पिढ्याने पिढ्या व्हावी, यापेक्षा अजून काय चांगली गोष्ट. आई वडिलांच्या संदर्भात संत तुकारामांनी म्हटलेलं आहे, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. वेगळा देव पाहायची गरज नाही आणि तुम्हाला देव दिसणारही नाही. सर्वसामान्य माणसाला ज्याची कोणाची आस्था आहे, जे स्वतःला कोणी आस्तिक समजत असतील, आपण बऱ्यापैकी जवळजवळ सगळेच आस्तिकच आहोत असं आपण मानतो, पण आस्तिकता नास्तिकातला यातला फरक आपल्याला बेसिक डिफरन्स ज्याला म्हणतो फंडामेंटल्स ते कळत नाही. लौकिक अर्थानं जे आपल्या व्याख्या आहेत आस्तिक आणि नास्तिकतेच्या, आस्तिक म्हणजे देवाला मानणारा, नास्तिक म्हणजे देवाला न मानणारा. पण आस्तिकतेची आणि नास्तिकतेची व्याख्या अशी आहे, तुम्हाला माहितीये सावतामाळी पंढरपूरच्या बाजूला राहतात, आपण वारकरी पण आहोत. सावतामाळी एकदाही पंढरपूरला गेले नाहीत. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं म्हणतात, कारण एकदा गेले होते आणि त्यांना मंदिरात प्रवेश मिळाला नव्हता तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आता आयुष्यात मंदिरात जाणार. संत चोखोबाचे तसंच झालं होतं, तेव्हा मंदिरात प्रवेश नव्हता, आता फार फरक पडलेला आहे. पण शेवटी साने गुरुजीला सुद्धा त्याच्यासाठी उपोषण करावं लागलं. अजूनही आपण जात पात धर्म पंथ गरीब श्रीमंत छोटा मोठा या सगळ्या फंद्यामध्ये अडकून पडलेलो आहोत. हे सगळे फंदे आहेत, तुम्हाला जीवनात आनंद घेऊ देणार नाही. तुम्ही भले सत्ता कमवाल, पैसा कमवाल, नाव कमवाल, ते नाव शिल्लक राहणार नाही. नंतर आपल्याला असं वाटतं ते राहत नाही. आनंद घ्यायचा असेल तर सर्वानंद ब्रह्मानंद आनंदी आनंद जर व्हायचा असेल तर समानता आवश्यक आहे, सामाजिक न्याय आवश्यक आहे. मला इतका आनंद झाला ज्याने कुणी ही प्रस्तावना लिहिलेली आहे त्यांनी लिहिलेलं आहे, या व्याख्यानमालेच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक साहित्य क्षेत्रातील विचारांची घुसळण सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवावी. समकालीन समाजाचं वास्तव प्रासंगिकता लक्षात घेऊन अभ्यासू मान्यवर विचारवंतांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि पुढे बोलतात, प्रस्तुत विषयाच्या वैचारिक ठिणग्या उडाव्यात, काही नव्या प्रामाणिक आणि विधायक विचारांची प्रगल्भ मांडणी व्हावी, ही या मागची या व्याख्यानमालेच्या मागची भूमिका आहे. इतकी सुंदर भूमिका आपण व्यक्त केलेली आहे. ही व्याख्यानमाला परिवर्तनवादी आहे आणि पुरोगामी विचारांचीही कास धरणारी आहे. म्हणून हे निमंत्रण आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. याच्यातच आनंद आहे. हा सोहळा जो आहे आजचा, हा व्याख्यानमालेचा हा विचारांचा सोहळा आहे, हा संस्काराचा सोहळा आहे, हा विचारांच्या देवाणघेवाण करण्याचा सोहळा आहे, ही पेरणी आहे. हा सोहळा सभ्यतेचा आहे, हा सोहळा सहिष्णुतेचा आहे, हा सोहळा देशप्रेमाचा आहे, हा सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पायीक होण्याचाही आहे. हा सोहळा दिवसेंदिवस आपल्यातली पात्रता वाढवण्याचा आहे. हा बंधुभावाचाही सोहळा आहे, हा समानतेचाही सोहळा आहे आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचाही हा सोहळा आहे. ही व्याख्यानमाला माणुसकी जागृत ठेवण्याची आहे, ग्रंथ प्रेमाची आहे. आपल्या गावात प्रत्येक गावात आता 4-4, 5-5 मंदिरं झालेली आहेत. आनंद आहे.
एकही आपल्याला ग्रंथालय मात्र दिसणार नाही, याचं मात्र प्रचंड दुःख आहे. मंदिर असणं आनंदाची गोष्ट आहे, त्यासोबत जर वाचनालय असेल तर ती अति आनंदाची गोष्ट आहे. माणसं घडतात कुठे? माणसं बिघडू नयेत म्हणून मंदिर आहेत, माणसं घडावेत म्हणून वाचनालय आवश्यक आहे. ही पेटविण्याची नाही, पेटण्याची वेळ आहे. ही पेटविण्याची नाही, पेटण्याची वेळ आहे. पुतळ्यांचा नाही मर्द हो, अरे हा पुस्तकांचा काळ आहे, हा पुस्तकांचा काळ. मी असं नेहमी म्हणतो, तुमच्या घरात देवालय असेल, ज्या देवाची पूजा करत असाल, टीव्ही असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असणार, 10-10, 20-20, 50-50 ड्रेस असणार, सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. आनंदी जगायचं असेल तर भौतिक सुविधा सुद्धा लागतात. त्यासाठी आपण प्रयत्नही करतो. आपल्या कुटुंबाला अतिशय चांगलं जीवन जगण्याच्या स्तरावर आपण नेण्यासाठी प्रयत्न करतो आयुष्यात. ते असलंच पाहिजे. पण तुम्ही मुलाबाळांना आणि स्वतःला घडवण्यासाठी जे लागतंय ते खाद्य कुठं आहे घरात? ते ग्रंथ कुठे आहेत घरात? आपण 24 तासापैकी आपल्याला घडवण्यासाठी किती तास, किती वेळ आपण देतो? जसं आपल्या शरीराला जिवंत ठेवण्यासाठी आपण जेवतोच, तसं आपलं बुद्धी, मन आणि आत्मा संस्कारित करण्यासाठी आपल्याला वाचन हे खाद्य. वाचन कुठे? वाचन असल्याशिवाय बैठक नाही. बैठक झाल्याशिवाय, बैठक म्हणजे चला बसूयात अशी बैठक नाही, तशी तर रोजच होत असत. त्याच्यावर आम्ही काय ऍक्शन केला? इथून गेल्यावर आता उशीर झाल्यावर कोणी बसत असेल तर बसत असेल. एकत्र बसणे आपली संस्कृतीच. पण ते कशासाठी एकत्र, हा महत्वाचा आहे. आपण जे एकत्र आलेलो आहोत हा फार महत्वाचा. दिस इज अ होमोजिनियस ग्रुप. हे खूप छान आहे, खूप महत्वाचं आहे. छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्या नावाने हे महाविद्यालय आहे त्याचं नाव विवेकानंद, या तिघांना जरी त्यांची तत्वप्रणाली आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्या आयुष्याचा उत्सव होऊ शकतो, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. विवेक आणि आनंद, त्यांचं ओरिजिनल नाव तुम्हाला माहिती आहे, जे आजकाल फार फेमस आहे. जे हसले त्यांना कळलं, त्यांना मानाचा मुजरा कळतो. ज्यांना कळलं नाही त्यांना सप्रेम दंडवत. काही गोष्टी न सांगता कळल्या पाहिजे. काहीच कळत नाही म्हणजे विषयच संपला. ही साक्षात आहे विवेकानंद. चंद्र तेथे चंद्रिका. मी संत वाङ्मयाचा जाणीवपूर्वक उल्लेख यासाठी करतो, संत वाङ्मयाचे थोर उपकार आहेत महाराष्ट्रावर, की ज्यांनी हा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून उभं केलेला आहे. तुम्हाला प्रत्येक प्रांतामध्ये असं संत वाङ्मय भेटणार नाही. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असणे किचे. राष्ट्रीय संत होते विवेक. संत म्हणल्यानंतर विवेक वेगळा असायची गरज नाही, कारण चंद्र म्हणल्यानंतर चंद्रिका आली, शंभू म्हणल्यानंतर अंबिका आली, तसं संत म्हटल्यानंतर विवेक आलाच. त्याला वेगळं सिद्ध करायचं प्रमाण द्यायची गरजच नाही. तसा विवेक आपल्याकडे पाहिजे. विवेक पूर्ण नागरिक तयार झाले पाहिजे. नागरिक जर विवेक पूर्ण तयार नाही झाले तर लोकशाही जेवढी आज अपंग झालेली आहे, ज्यात झपाट्याने अधोगती सुरू आहे, पुढे काय होईल सांगता येणार नाही. लोकशाही राहील का नाही हेही सांगता येणार नाही. आणि लोकशाही नसल्याच्या नंतर ही व्याख्यान मला बंद पडणार.
There is no freedom of speech when there is no democracy. म्हणून आज भारतीय राज्यघटनेला वाचवण्याची वेळ आहे. राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते. राज्यघटना बाबासाहेबांची आहे आणि त्याच समाजाची असं कोणी समजून घेत असेल त्यांच्यासाठीच राज्यघटना, आपला काय संबंध, तर त्यांना मी बौद्धिक श्रद्धांजली वाहतो. भारतातल्या 142 कोटी लोकांचं कल्याण आणि त्यांना जीवन जगण्याची संधी आणि सगळ्या संधीची समानता, सामाजिक न्याय जर कुठे असेल तर तो फक्त भारतीय राज्यघटनेत आहे. राज्यघटना धोक्यात आहे. इट इज इन डेंजर. तर तुम्ही इथं लिहिलेलं आहे, नव्या विचाराच्या ठिणग्या पण पडल्या पाहिजे. मी तर आग लावून जातो. ठिणगीनं काय पोट भरणार आपण? मी म्हटलं नाही, पेटविण्याची नाही, पेटण्याची वेळ आहे. 4.5 लाख लोकांनी आपलं बलिदान दिलं भारतामध्ये, तेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. 4.5 लाख हुतात्मे झाले. कित्येक माया बहिणीचे, आया बहिणीचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. 75 वर्षानंतर पुन्हा स्वातंत्र्य अबाधित आहे का नाही हा मोठा क्वेश्चन मार्क आज आपल्या समोर येऊन उभा आहे. मनासारखं बोलण्याची संधी नसेल, मनासारखं लिहिण्याची संधी नसेल, मनासारखं व्यक्त करण्याची संधी नसेल तर खूप कठीण प्रसंग पुढे येणार आहेत. तुम्ही सावधान व्हा, सगळ्यांनी सावधान व्हा. तुमची स्वतःची जबाबदारी काय आहे ते सांभाळा. जी कोणी मोठी लोक असतील त्यांच्यावर जास्त जबाबदारी आहे. याच्यात लिहिले तुम्ही समाजकारण आहे, राजकारण आहे, वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं आहे. लोक राजकारणापासून फार दूर पळतात. फार मोठी चूक आहे या देशात. राजकारण हे फक्त राजकारणी व्यक्तींवर सोडून चालणार नाही. सर्वसामान्य माणसाला हे कळलं पाहिजे की आम्ही कोणाला निवडून दिलं पाहिजे. टी.एन. शेषन आपले, ही वॉज चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया. आदरणीय मंत्री महोदयांना आठवत असेल त्यांचा काळ वगैरे. टी.एन. शेषननी पहिल्यांदा लक्षात आणून दिलं की कोड ऑफ कंडक्ट काय असतो. त्यांनी एक उदाहरण दिलं त्यांच्या भाषणामध्ये, मला अजूनही आठवतं. आपल्या मुलीचं लग्न करत असताना आपण किती किती सतर्क असतो आणि किती काळजी करतो. माझी मुलगी मी कुणाला द्यायची, आपले निकष ठरलेले असतात. तो शिक्षित असला पाहिजे, तो चांगल्या घरचा असला पाहिजे. चांगल्या घरच्यामध्ये केवळ श्रीमंत का नाही, सुसंस्कारित घरचा असला पाहिजे, जेणेकरून आपली मुलगी आनंदाने तिथं नांदेल. त्यानंतर तो स्वतःच्या पायावर उभा असलेला पाहिजे, तो निर्व्यसनी पाहिजे. भरपूर निकष आहेत. मग कित्येक घरी कित्येक स्थळ आपण पाहतो. का पाहतो? एक आवडला नाही, दुसरा पसंत नाही पडला, तिसरा नाही, चौथा. कित्येक बायोडाटे पाहतो आणि मनासारखं स्थळ जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण आपल्या मुलीचा विवाह चुकीच्या माणसाशी लावून देत नाही. त्याचं कारण माझ्या मुलीचा संसार सुखाचा झाला पाहिजे. मग तुम्हाला या समाजाचा संसार जर सुखाचा व्हायचा असला, या गावचा संसार, या तालुक्याचा, या जिल्ह्याचा, या राज्याचा, या देशाचा संसार जर सुखाचा व्हायचा असेल तर तुम्हाला किती चांगली माणसं निवडून द्यावे लागतील हे ठरवा. आणि त्याचे निकष मुलीच्या लग्नाच्या वेळेस जे लावता तेच लावा. नाहीतर हा माझ्या जातीचा आहे, हा माझ्या धर्माचा आहे, हा माझी काळजी घेतो, हे तर डेंजर आहे ना. बाबासाहेबांनी सांगितलं हे मतदान आहे, हे मत विक्री नाही. आता मत विक्री आहे. मत विकणारा तयार झाल्यावर घेणारा तयारच आहे. आणि ज्याला घेण्याची क्षमता आहे आर्थिक, तोच प्रतिनिधी आहे. आता कसं व्हायचं? पहिले मुलगी या पहिले अंडा,
निवडणुकीला उभं राहिल्यावर माणसाला असं वाटतं की पैसे असायचे निवडणूक लढवता येत नाही. हे सत्य अर्ध आहे. समाजाला काहीतरी अपेक्षा, काय चाललंय काय कळत नाही. हे नाही, हे योग्य नाहीये, दिशाहीन आहे, विकृत स्वरूप आहे लोकशाहीचं. आपल्या देशाचं नियोजन, आपल्या देशाचं भविष्य, आपल्या देशाचं व्हिजन कोणाच्या हातात देणार? ज्याला स्वतःला व्हिजन आहे, ज्याला आयुष्य कळलेलं आहे, जो सर्वार्थाने साक्षर आहे आणि जो संतच आहे जवळजवळ. त्या पात्रतेचा माणूस प्रत्येक ठिकाणी असला पाहिजे. मग हे प्रश्न सुटून जातात. आपल्या देशाने भरपूर प्रगती केलेली आहे. एक नकारात्मक जरी बाजू इकडे असेल तरी होकारात्मक आणि सकारात्मक बाजू भरपूर आहे. भरपूर काय काम केलेलं आहे. पण भरपूर अजून काम करायचं शिल्लक आहे. तर ते कुणी करायचं? तर ते आपण सगळ्यांनी मिळून करायचं. प्रत्येकाने आपला जरी खाडीचा वाटा उचलला तरी भरपूर आहे. अजूनही मुलगा पाहिजे, मुलगी नको असं जर आपण म्हणत असाल तर किती वाईट अवस्था आहे. मुलीच्या जन्माचा आनंद मुलाच्या जन्मा इतकाच झाला पाहिजे का? ते अपत्य आहे ना आपलं. मग जर आपल्याला तसा होत नसेल तर आपण कुठेतरी अजून आपल्याला जीवन साक्षरता कळलेली नाही, आपल्याला आयुष्य कळलेलं नाही. सावित्रीबाई फुलेंनी काय हाल अपेष्टा सहन केले आपल्याला माहिती आहे. महात्मा फुलेंचं जीवन, बाबासाहेबांचं जीवन, छत्रपती शाहू महाराजांचं आयुष्य, या सगळ्यांचं आयुष्य तपासाचं. ही सगळी जी माणसं आहेत, हा जो इतिहास आहे, हा इतिहास अभ्यास करून मार्क घेण्यासाठी नाही, तर हा इतिहास प्रेरणेसाठी आहे. आपल्याला प्रेरणा घेता आली पाहिजे. म्हणून हरेक माय माझी आता वाघीण झाली पाहिजे. मला आनंद वाटला, इतक्या माझ्या भगिनी मुली इथे बसलेल्या आहेत. हरेक माय माझी आता वाघीण झाली पाहिजे आणि नको तिथे राबण्याऐवजी ती या शाळेत आली पाहिजे, या शाळेत आली. शिका. एक मुलगी शिकली की घर शिकली. मुलगा शिकल्यावर आणि मुलगी शिकल्यावर काय फरक आहे? मुलगी घरावर संस्कार करू शकते, सुशिक्षित मुलगी. आणि बुद्धिवान माणसापासून सावधान राहा असं डॉक्टर बाबासाहेब नेहमी म्हणायचे. का? बुद्धिवंतांनी मला धोका दिला, असे स्टेटमेंट आहे त्यांचे. शिकलेला माणूस स्वार्थी होत जातो असंही बाबासाहेबांचं म्हणणं आहे. संत गाडगे महाराजांनी तो उदाहरण दिले की गाडगे महाराज एका गावी गेले. त्या गावामध्ये झाडू घेऊन पूर्ण गाव स्वच्छ करत होते. गावात एंट्री घेतल्याबरोबर एक लाकूड तोड्या भेटल्या. तो लाकूड तोडत होता. गाडगे महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं, नमस्कार केला आणि पुढे निघाले. थोडा आणि गल्ली झाडून आले. गाडगे महाराज पारावर बसले तरी तो माणूस लाकूडच तोडत होता. पुन्हा आले, 2-4 गल्ल्या झाल्या, गाव साफ झालं तरी माणूस लाकूडच तोडतोय. मी त्याला विचारलं गाडगे महाराजांनी की बा तू असं काय करतो? सकाळपासून तुझ्या घरात माणसं तरी किती आहेत? ते म्हणलं मी आणि माझी पत्नी दोघच आहेत. एवढे लाकडे एवढा ढीक आहे म्हणजे तू इतका काय करतो? मग त्या गरीब माणसाने सांगितलं, बघा ऐकणार हृदय द्राव आहे, हेरावून सोडणारी गोष्ट हृदयाला. त्या गरीब माणसाने असं सांगितलं की माझ्या मुलाचं पत्र आलंय मुंबईहून आणि ते आम्हाला कोणाला वाचता येत नाही आणि गावात एकच माणूस साक्षर आहे, त्याच्याकडे मी गेलोय पत्र घेऊन. त्यांना विचारलं की बाबा हे वाचून दाखवा, माझा मुलगा कसा आहे, खुशाल आहे का नाही आहे. तर त्या शिकलेल्या माणसांनी सांगितलं माझी एवढी लाकडं फोडून दे, त्याच्यानंतर पत्र वाचून दाखव. काय करायचं? शिक्षणाने आपल्या अंगी शहाणपणा यावा अशी अपेक्षा आहे, म्हणून शिक्षण आहे. आपण ज्या ज्या प्रतिज्ञा घेतलेल्या आहेत त्या आपण पाळाव्या, म्हणून शिक्षण आहे. बाकीच्या प्रतिज्ञेचं खाजगी मी बोलत नाही, पण जी सार्वजनिक ठिकाणी आपण प्रतिज्ञा शाळेत घेतलेली आहे ती सुद्धा आपण पाळतो का?
भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि माझ्या देशावर माझे प्रेम आहे. पुढचे 5 वाक्य आवडली. भारत माझा देश आहे असं म्हटल्याबरोबर नेमकं काय समोर येतं? माझ्या देशावर माझे प्रेम आहे म्हणजे नेमके काय आहे? माझ्या देशाच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे आणि त्याच परंपरांच्या पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. म्हणजे नेमक्या कोणत्या परंपरा आहे याची जाणीव आपल्याला आहे का? आणि त्या परंपरा वृद्धिंगत करण्यासाठी त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता तुम्हाला आम्हा सगळ्यांच्या अंगी यावी म्हणून आम्ही काय प्रयत्न करतो आहोत? जर असं होत नसेल तर राज्यघटना धोक्यात तर येणारच. तुम्ही जर ती प्रतिज्ञा पाळली तर राज्यघटना धोक्यात यायची काही गरजच नाही. शाळेत आपण प्रतिज्ञा देतो मुलांना. गुरुजी म्हणतात थांबा थांबा आलोच 5 मिनिटात प्रतिज्ञा देऊ. यदुनाथ थत्तेने एकाला विचारलं, सरांना विचारलं, मुख्याध्यापकाला. त्यांचे मित्र होते, नागपूरला गेले होते. यदुनाथ थत्तेंचं नाव आपण सगळे शिक्षणप्रेमी आहात, माहित असेल. साधना प्रकाशन जे चालवत होते, महाराष्ट्राचे थोर समाजवादी विचारवंत होते. ते आज जरी आपल्यात नसतील तरी त्यांचे विचार आहेत. आणि त्यांनी प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. ऐका, हे ऐकण्यासारखं आहे. राजीव गांधींचा ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी मी पुण्यात होतो. आप्पा बळवंत चौकात होतो. पुण्याचा आप्पा बळवंत चौक कशासाठी फेमस आहे? ज्याला वाचनाची आवड आहे त्याला नक्कीच माहिती असणार आहे. कुठलाही ग्रंथ मागा त्या आप्पा बळवंत चौकात तुम्हाला मिळेल. मी पुण्याला जातो तेव्हा हमखास आवर्जून आप्पा बळवंत चौकात जातो. त्या दिवशीही गेलो. काय 4-2 पुस्तकं विकत घ्यायची होती ती घेतली आणि बिल करून असं बिल पेमेंट करता करता एक छोटस लाल रंगाचं पुस्तक मला दिसलं, प्रतिज्ञा म्हणून. मी थांबलो, पुस्तक हातात घेतलं. छोटस पुस्तक आहे. त्या प्रतिज्ञेमध्ये जेवढे वाक्य आहेत एक एक धडा आहे. छोटस पुस्तक. मी फक्त प्रस्तावना वाचली 10 मिनिटांमध्ये. त्या प्रस्तावनेत जे लक्षात आलं ते मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर पुढे काय झालं हेही सांगतो. यदुनाथ थत्ते नागपूरच्या एका शाळेत गेले. त्या शाळेचे मुख्याध्यापक त्यांचे मित्र होते. ते थत्ते साहेब आले म्हटल्याच्या नंतर त्या मुख्याध्यापकाला मित्राला आनंद झाला. ते म्हणाले, थत्ते साहेब थोडं 5 मिनिट बसा माझ्या ऑफिसमध्ये. मी प्रतिज्ञा देऊन आलोच मुलांना. झाली प्रतिज्ञा संपली. आवाज आले, भारत माझा देश आहे वगैरे सगळं झालं. जनगण मन झालं. आणि मग थत्तेंनी विचारलं त्या मुख्याध्यापकाला की अरे बाबा तुम्ही प्रतिज्ञा घ्याल ना, पण प्रतिज्ञेचा अर्थ कधी मुलांना समजून सांगितलाय का? ते मुख्याध्यापक म्हणाले त्याचा काय संबंध? नारायण जाऊ दे, जातात गाड्या येतात चालत राहतात, चालूच आहे रे. नारायण नारायण. मित्र अष्टावधान. मग मुख्याध्यापकांनी सांगितलं हे सिलेबस मध्ये नसल्या कारणाने आम्ही शिकवू शकत नाही. प्रतिज्ञा शिकवावी असं सिलेबस मध्ये आहे का? नाही. सिलेबस मध्ये आहे ते शिकवण्याच्या बोंबा आहे, तरी सिलेबस मध्ये नसलेलं शिकवण्याचा काय संबंध येतो? थत्ते म्हणजे बरोबर आहे वाटतं. मुख्याध्यापकाला विचारलं थत्तेनी, तुम्हाला तुमच्या सरांनी प्रतिज्ञेचा अर्थ सांगितला होता का? तुम्हाला नाही बघ. म्हणजे ही परंपराच आहे. त्याच परंपरांचा पायी होण्याची पात्रता आमच्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्नशील.
काही सांगायचं नाही कोण, आपणालाच माहित नाही आपण कोणाला सांगतो. मी इतकं टार्गेट होतो महाविद्यालयात असताना, आमचे एक सर होते, बॉटनी शिकवतो, सायन्सचा विद्यार्थी आहे. इतके वर्ष झाले, 25 वर्षापासून मी प्राध्यापक आहे आणि पुस्तक घेऊनच येतात आणि पुस्तक घेऊनच शिकवतात आणि तेच शिकवतात 25 वर्षापासून. 25 वर्षात त्यांना माहिती नाही व्हावं ना काय आणि काय नाही. मग आम्ही एक थोडे नॉटी होतो, आताही आहे, तुम्हाला लक्षात येत. पुस्तकच चोरून घेतलं सरांचं, प्राध्यापकाची माफी मागून सांग. आणि मग झालं 10 वाजून 20 मिनिट झाले, मग सर काही पिरियडवरच यायला तयार नाही. आम्ही मजा बघायला, आम्हाला दोघांनाच माहित आम्ही काय केले. बाकीच्या मुलांना कुठं माहित, बाकीची मुलं गोंधळ घालत होते, सर काय येत नाही, सर काय येत नाही. मग आम्ही म्हणलं सर काय येत नाही, चला जाऊ आपण सरांकडे. गेलो आम्ही, हळूहळू चलाच, हळूहळू चलाच, चला चला पुढे चला, बसा बसा. अर्धा तास झाला आले. म्हणजे आपण हेड डिपार्टमेंट कडे जाऊ. आमचा कटच होता दोघांचा. एचओडी कडे गेलो, क्यों घूम रहे मैंने सर वो सर ही नहीं आगे पीरियड को. किसका पीरियड है? मैंने सर XYZ उनका पीरियड है. क्या कर रहे हैं बोले वो, चलो उसको बुलाओ. वो त्यांनी नावाने हात मारला, तुम क्या कर रहे इधर, बच्चे उधर वेट कर रहे हैं. नहीं सर मैं अभी जा रहा हूं. आणि ती पिरियडवर आले आणि त्यांनी सांगितलं आज माझी तब्येत बरी नाही, मला माफ करा. आणि पिरियड ऑफ. 25 वर्षानंतर सुद्धा काय करावं आता सांगा. सिलेबस नाही तर मग प्रतिज्ञेचा अर्थ कोण समजून सांगा. मग यदुनाथ थत्ते तिथून निघाले आणि त्यानंतर थेट पुण्याला आले. शिक्षण संचालकाला पत्र लिहिलं, ही अशी अशी अवस्था आहे आणि प्रतिज्ञेचा अर्थ सगळ्या शाळांमधून समजून सांगणं अत्यंत गरजेचं आहे. 5-6 महिने ते शिक्षण संचालकाचं काही उत्तर नाही, पत्र नाही, काय नाही, काय नाही. आपल्याला माहिती आहे शासकीय कामकाजाचे आपण सगळे लाभार्थी असालच ना. सहाय्यक मंत्री होते, मी सचिव होतो, माफ करा आम्हाला. काय करा, आमच्या काय दोघांच्या हातात थोडं, आपण सगळेच बापाचे भागीदार. मग त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली आणि यदुनाथ थत्तेंनी सांगितलं, एक पुस्तक लिहिलं प्रतिज्ञेवर, त्याचं नाव प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकाचे. ते जे मी राजीव गांधीच्या हत्येच्या दिवशी घेतलं होतं, ते घेतलं, सरळ आलो. मी तेव्हा बीडला होतो. पुस्तक वाचलं, तिथल्या कलेक्टरला, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक या दोघांनाही मी बोललो. म्हणलं याच्यावर फार मोठं विचार मंथन व्हायची गरज आहे सर. मग सगळ्यांनी आता तितकं डिटेल नाही सांगणार, पुढे जातो. सगळे म्हणाले हो. मी डायरेक्ट परत पुण्याला गेलो. पुण्याला जाऊन यदुनाथ थत्तेंना पुन्हा भेटलो. एखादं अभियान कसं चालवावं लागतं, माझा काय संबंध आहे. मी तर एवढा मोठा अधिकारी, मला जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी, मला काय गरज पडली. असं जर प्रत्येकाने म्हटलं तर कसं व्हायचं. माझ्या सिलेबस मध्ये होतं का प्रतिज्ञेचा अर्थ समजून सांगणं मुलांना. मला कुठल्या माझ्या शिक्षकांनी सांगितलं होतं का तो प्रतिज्ञेचा अर्थ सगळ्या जगाला समजून सांगत फिर म्हणून. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी नव्हती, ती आईच करू शकते. म्हणून समाजाची तुम्हाला आई होता आलं पाहिजे, समाजाचा पालक होता आलं पाहिजे. आणि जे जे आपण अशी ठावे ते तर असे सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकल जन. तरच सुजाण नागरिक तयार होतील, तरच भारत देश चांगला तयार होईल, तरच भारतामध्ये आनंद राहील आणि ही लोकशाही राहील. जे जे शपथ घेऊन आले काहीच वाजवायचे नाही, त्यांनाही मानाचा मुलगा. अरे जोपर्यंत तुम्ही इतरांसाठी टाळ्या वाजवणार नाही तोपर्यंत आयुष्यात एकही माणूस तुमच्यासाठी टाळी वाजवणार. मग ते टाळ्या वाजवणारे भेटतील तुम्हाला रस्त्यात. ते भेटतात आता कारने प्रवास करतात, रस्त्यात थांबलेले असतात.
आपण इतरांना वाईट म्हणताना एका मिनिटात निंदा नालस्ती करायला तयार असतो, पण चांगलं म्हणताना हजारदा विचार करा. चांगलं म्हणताना काही विचार करू नका. भला चांगला नसला तरी चांगला म्हणा, कारण आज नसेल तर तुमच्या म्हणण्यानुसार तो उद्या चांगला होईल. पण वाईट म्हणताना हजारदा विचार करा. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवात. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पहावो, जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात. हे ज्ञानेश्वरांनी विश्व कल्याणाचं गीत 800 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. एवढं सुंदर विश्व कल्याणाचं गीत या जगातल्या कुठल्याच भाषेतल्या साहित्यामध्ये नाही. बसायचा नाही पाठ अर्थ नाही कोणी सांगितलं. अर्थाबद्दल तुम्ही काय बोलू, एवढा अर्थ फक्त माहित आहे, याच्याशिवाय कुठलाच अर्थ माहित नाही. अरे हा अर्थ तर पाहिजेच, पण बाकीच्या जीवनाचा अर्थ माहिती पाहिजे, नाही तर जीवन व्यर्थ. महात्मा फुले, बुद्धिविना संपलं, खतमच आहे सगळं. मग मुलं बाळही राहत नाही. आपण आपल्या मायबापाला सोडून दिलं, आपल्या मुलांनी आपल्याला सोडून दिलं म्हणून समजा वेगळं काही गरज नाही. तुम्हाला ते भगायलाच लागणार आहे, पुढे 100% होणारच आहे. कोणता वृद्धाश्रमात जायचं आताच निवडून ठेवा. तुमची इच्छा असं नसतं तिकडे जावंच लागेल. पण तुम्ही जे पेराल तेच उगवेल. तुम्ही पुण्य पेरा पुण्य उगवेल, पाप पेरा पाप उगवेल. मग यदुनाथ सत्याला भेटलो, त्यांना सांगितलं सर मी बीडमध्ये आहे आणि मला तुमच्याकडून 1,500 पुस्तकं पाहिजे. ते म्हणले 1,500? 1,500 पुस्तकं? कोण आहे बाळा तू? मी सांगितलं मी XYZ आहे. मग तुला कशाला पाहिजे? एक पुस्तक 2 पुस्तक घेऊन जातो. ते म्हणलं मी घेतलेलं आहे, वाचलंय म्हणून चालू. काय काय कशाला पाहिजे म्हणून सांग. मी म्हणलं सर माझ्या जिल्ह्यामध्ये 1,1200 शाळा आहेत. त्या जिल्ह्यामध्ये मी शाळांच्या सगळ्या मुख्याध्यापकांना एकत्र बोलवणार आहे. माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, खाजगी आणि शासकीय. आणि त्या मुख्याध्यापकांची एक दिवसभर मी कार्यशाळा घेणार आहे. ही 1991ची गोष्ट आहे. बच्चा होतो, बच्चा तेव्हाची ही भूक आहे. आणि मग काय करणार? मी म्हटलं दिवसभर कार्यशाळा घेतो, मी तुमचं पुस्तक 10दा वाचून काढलेलं आहे आणि मी मुख्याध्यापकांना अशी विनंती करतो की हे पुस्तक मी मोफत देणार त्यांना. पुस्तक हे पुस्तक घ्या आणि मी जे बोलतोय किंवा जे पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे हात जोडून विनंती करतो की ते तुमच्या शाळेमध्ये सांगा. प्रतिज्ञेचा अर्थ मुलांना आणि आधी शिक्षकांना समजून सांगा. शिक्षकाला रिसोर्स पर्सन म्हणून तयार करा. अरे हे जग शिक्षकावरच तर अवलंबून आहे. संसदेमध्ये देश घडत नाही, या ज्ञान मंदिरामध्ये देश घडतो हे समजून घ्या. फळा फुलांचा मळा पाहिजे, कोकिळेगत गळा पाहिजे. फळा फुलांचा मळा पाहिजे, कोकिळेगत गळा पाहिजे. बाकी काही असो वा नसो, प्रत्येक गावात अशी एक सुंदर शाळा पाहिजे. प्रत्येक गावात अशी विवेकानंद शाळेसारखी एक सुंदर शाळा पाहिजे. शिक्षण सब कुछ है, शिक्षा में ही क्रांति है. एजुकेशन पेव्स द वे फॉर ईच एंड एव्हरी इव्होल्यूशन अँड रिव्होल्यूशन. मग ते म्हणले घे पुस्तक. किती पाहिजे? एवढे 1,500 पुस्तकं द्या. मी म्हणलं सर एवढे पैसे नाही, हप्त्यात देतो, EMI. आपण घेतो मोटरसायकल कार वगैरे. बायको म्हणते म्हणून सगळंच करतो आपण. काही ऐपत असो नसो, पण बायकोचं ऐकलं पाहिजे. पण काही ऐकू नका. आणि बायकांनी पण नवऱ्याचं ऐकलं पाहिजे, पण नवऱ्याचं सुद्धा काही ऐकायचं नाही. सम्यक विचार गौतम बुद्धाचा आणायचा आहे आपल्याला आपल्या संसारामध्ये आणि आपल्या समाजामध्ये. सर पुस्तकं नंतर देतो, पैसे नंतर देतो. तर यदुनाथ थत्ते काय म्हणाले? अरे बाळा, त्यांचे शब्द माझ्या कानावर आहेत, मनात घुमतात अजून. मी जेव्हापासून हे पुस्तक लिहिले तेव्हापासून त्याच्या 2 प्रती सुद्धा घ्यायला कोणी आले नाही. तू 1,500 पुस्तकाची प्रती घ्यायला आलास, सगळे मोफत घेऊन जातो. मी आज मी धन्य झालो हे पुस्तक लिहून. म्हणले यासाठी केला होता अट्टास. जा आणि
म्हणलं सर एवढ्यावर थांबणार नाही, एवढ्यावर थांबणार नाही, जाईल तिथं जाईल, वर्कशॉप घेतलं. कलेक्टर, सीओ, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक सगळ्यांचं वर्कशॉप झालं आणि त्याच्यानंतर सांगितलं की हे तुम्ही जाऊन सांगा आणि याच्यावर मी एक परीक्षा घेणार सगळ्या शाळांची आणि जिल्ह्यात तालुक्यात जे पहिले आहेत त्याला पहिलं, दुसरं, तिसरं पारितोषिक हे यदुनाथ थत्तेच्या हाताने मी देण्यात येईल. आणि तसं केलं. याच्यासाठी माझं वर्ष गेलं पण ते पूर्ण केलं आणि यदुनाथ थत्तेला बीडला आणून यदुनाथ थत्तेच्या हस्ते या मुलांना पारितोषिक दिलं. तेव्हा मला मी काही शिक्षणाधिकारी नव्हतो, माझा काही जॉब नव्हता, माझा काही जॉब नाही. आणि मग हे प्रतिज्ञेचा अर्थ असेल, पसायदानाचा अर्थ असेल किंवा अब्राहम लिंकनच्या हेडमास्टरला लिहिलेल्या पत्राचा अर्थ असेल, आयुष्यभर मी महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये कॉलेजमध्ये जाऊन सांगतही असेल. अब्राहम लिंकन जेव्हा अमेरिकेचा अध्यक्ष झाला तेव्हा त्याला असं वाटलं आता मी अमेरिकेला बदलून टाकतो, मला हवी तशी अमेरिका घडवतो. पण त्याला थोड्या दिवसांनी लक्षात आलं की मी देश घडवू शकत नाही. देश घडवायचा असेल तर आदरणीय शिक्षकच देश घडवू शकतात. हे जेव्हा त्याला लक्षात आलं तेव्हा या जगातल्या बलाढ्य अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मुख्याध्यापकाला पत्र लिहिलं की सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात, सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी. सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात, सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. पण त्याला हे देखील शिकवा की जगात प्रत्येक बदमाशाकडे असतो एक साधूचरित पुरुषोत्तमही आणि जसे टपलेले असतात वैरी तसे जपणारे असतात जाधव कुटुंबियासारखे काही मित्रही तसे जपणारे असतात त्यांच्यासारखे काही. समाजात हे आहे हे सांगा. वाईट तुम्ही समजून सांगायची गरज नाही, त्याला अनुभव येणारच आहे, तो येईलच, त्यात काही वाद नाही. हे आपल्याला या व्याख्यानमालेच्या निमित्तानं तुम्ही मला साहेब हे ज्याने कोणी लिहिलेलं आहे ना त्याचं कौतुक करू इच्छितो. हे जे काही 6 वळी लिहिलेलं आहे, जो कोणी माणूस असेल, जो कोणी प्राध्यापक असेल, जे कोणी शिक्षक असतील, खूप छान लिहिलेलं आहे. म्हणजे काय कारण आहे व्याख्यानमाला आयोजित करायचं. हा उत्सव सुरू आहे सध्या, थोड्या वेळाने हा भूतकाळ होणार आहे, हा वर्तमान आहे. आता अशा अनेक व्याख्यानमाला 17 वर्षापासून अनेक विषय या व्याख्यानमालेमध्ये जे जे मंडळी येऊन जातात त्यांच्या आयुष्याच्या ज्ञानाचा हा निचोड आहे, आयुष्याच्या अनुभवाचा, आयुष्याच्या चिंतनाचा हे सार आहे. आपल्याला ते पुस्तक रूपाने सुद्धा आणता आलं पाहिजे, निश्चित करता आलं पाहिजे. ते आपण निश्चित करा, कारण इथं येणारा आयडिया करायला तुम्ही काही बोलवणार नाही. काय कांबळे साहेब बरोबर आहे. मी पैठणला माझ्या चित्रपटाची शूटिंग सुरू होती. मी अश्विनी भावे सोबत डान्स करत होतो एका गाण्यावर आणि तिथं आमचे स्नेही ते शूटिंग बघायला आले. एक खेड्यातला मुलगा, सरपंचाचं पोरग, खेड्यातून आलेला, रुपेरी पडद्यापर्यंत जाणं, महाराष्ट्राच्या दिग्गज कलाकारांसोबत काम करणं अवघड आहे, सोपं काम नाहीये. त्या काळात श्रीराम लागू, अशोक सराफ, निळू फुले, अश्विनी भावे स्वप्न सुद्धा बघता येणार नाही. पण मी यासाठी करून दाखवलं, या ग्रामीण मातेमध्ये अजूनही दम आहे, कस आहे. मला काय आयुष्यभर चित्रपटात नव्हतं, मी फक्त नाटकात काम करत होतो, अनेक नाटकात काम केलेली आहेत. पण म्हणलं एकदा संधीच आलेली आहे आपल्याला ते करून दाखवावं. कुणाला काय व्हायचं, कुणाला नायक व्हायचं असेल, कुणाला साहेबासारखं जननायक व्हायचं असेल, राजकारणामध्ये जाऊन लोकांची सेवा करत असेल, कुणाला शास्त्रज्ञ व्हायचं असेल, कोणाला संशोधक व्हायचं असेल, कोणाला अँथ्रोपॉलॉजिस्ट, कोणाला सायकोलॉजिस्ट, कोणाला सोशिओलॉजिस्ट, कोणाला उत्कृष्ट गुरु, उत्कृष्ट शिक्षक, शिक्षिका एवढं तर कोणीच मोठं नाही असं माझं स्पष्ट मत. आणि कोणी कोणत्या विषयावर बोलू नये. मला कांबळे साहेबांनी जेव्हा विचारलं, सर तुमचा विषय काय, मी म्हटलं जीवन साक्षर. म्हणजे हे काय भानगड. मी म्हणलं मी मागच्या 5-1 वर्षापासून जीवन साक्षरतेवरच बोलतोय.
माझे मित्र भोपाळे साहेब इथं बसले. आम्ही एक लक्षवेध नावाचे एक फाउंडेशन स्थापन केले आदरणीय साहेब नांदेडला. जे काही माझ्यासारखी सतत समाज जागृतीसाठी चळवळत असलेली मंडळी आहे ती आम्ही सोबत आहोत. त्यामध्ये मी आहे, भोपाळे साहेब आहेत, राज्याचे माझे शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे आहेत, त्यांचं नाव तरी ऐकलं असेल. आम्ही मित्रमंडळी आहोत. शिवा कांबळे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेता एक शिक्षक आहे. शिवाचंही नाव कोणी कधी एखाद्या दिवस असू शकते, तुम्हीही ऐकलेलं असेल. कामाजी पवार आहेत, जगन शेळके आहेत, शिवाजीराव आहेत, म्हणजे अशी भरपूर मंडळी आहे. काय करतो तर लक्षवेध फाउंडेशन म्हणजे या अत्यंत ज्वलंत प्रश्नाकडे समाजाचं लक्ष वेधून एक डायरेक्शन देत, मार्गदर्शन करत. मार्गदर्शन महत्वाचं आहे, पण मार्गदर्शन कोणी करावं? ज्याचा अभ्यास आहे त्यांनीच करावं. अभ्यास केला, अभ्यासे प्रगट व्हावे, अभ्यासे प्रगट व्हावे, नाही तरी बसवून असा. संत समर्थ रामदासांचं अभंग आहे. अभ्यासे प्रगट व्हावे, नाही तरी बसवून असावे, बाहेर येऊन नासावे हे बरे नव्हे. आजकाल कोणी कोणत्या विषयावर किती वेळ बोलू शकतो. बोलणाऱ्याला कळत नाही, ऐकणाऱ्याला कळत नाही, त्यालाही प्रॉब्लेम नाही, यालाही प्रॉब्लेम नाही. आनंद आहे, विषय संपला. जीवन कळल्याशिवाय जीवनावर बोलू, शिक्षण कळल्याशिवाय शिक्षणावर बोलू. म्हणून आधी अभ्यास करा, सतत अभ्यास. या जगात जेवढी माणसं मोठी झालेली आहेत, आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, विशेषतः जी लोक राजकारणात समाजकारणात आहेत, मी हात जोडून पाया पडून विनंती करतो त्यांना, तुम्ही वाचन करा, तुमच्या विचाराचं एक अधिष्ठान ठेवा. तुम्हाला या समाजाला कोणत्या दिशेने न्यायचं आहे तर तुमच्यावरती हे सगळं अवलंबून आहे. तुमचं व्हिजन जर क्लिअर असेल, मला असा समाज पाहिजे, माझा असा गाव पाहिजे, माझा तालुका असा पाहिजे, जिल्हा पाहिजे, राज्य पाहिजे, राष्ट्र पाहिजे, तुम्हाला तिथपर्यंत जायचं आहे तर तुम्हाला स्वतःचं व्हिजन असलं पाहिजे. आणि व्हिजन अभ्यासाशिवाय येऊ शकत नाही, आणि अभ्यास केल्यावर काही होऊ शकत. असा गती साध्य करिता असायाच कारण अभ्यास ठिकाण. म्हणून आपल्या घरी जो कोणी ज्या क्षेत्रात काम करत असेल त्या क्षेत्रातले वाचनीय ग्रंथ आणि संदर्भीय ग्रंथ आपल्या घरात असली पाहिजे. आपल्या मुलाबाळांना त्याची सवय लावणं फार महत्वाचा विषय आहे. वाचन संस्कृती बुडालेली आहे, आता मोबाईल संस्कृती आहे. विचारपीठावर, व्यासपीठावर किंवा मीटिंग मध्ये बसलेली असताना सुद्धा माणसं मोबाईल पाहतात का नाही पाहतात? हो का नाही? म्हणजे तुम्ही जिवंत आहात एवढं कळू द्या ना. तुम्ही आपण समजा आता उदाहरणार्थ गृहीत धरू, आपण इथं आलो, मी बोलण्यासाठी आलो, मी मध्येच मोबाईल बघू लागलो तर तुम्ही सोडणार का मला? आणि जेवायला देतील का दाजी आमच्या? काही नालायक माणसाला बोलवलं. आणि समजा मी बोलताना तुम्ही आता मोबाईलच करू लागले तर माझं कसं व्हावं? मला तर बौद्धिक वैधव्य आल्यासारखं, मी विद्वान चालू कशाला चालू बाबा? म्हणजे आपण तास 2 तास सुद्धा मोबाईल पासून दूर राहू शकत नाही. इतकं व्यसन, इतकं काय झालं? इतकं तुमच्यामुळे जग थांबलंय का? खूप मोठ्या लोकांना साहेब मी व्यासपीठावर पाहिलं की मोबाईल बघताना थोडा त्रास होतो ना. हे अपघाताने मोठे झालेले आहेत. ही माणसं मोठी नाहीच आहेत. तुमचं अवधान पाहिजे, तुमचं लक्ष पाहिजे. आणि तुम्हाला तिथे यायचं नसेल तर तुम्ही येऊ नका, तुमच्यावर कोणाचंच बंधन नाहीये. हे स्वेच्छेने आहे, सगळं स्वेच्छेने करा. काय बघावं काय बघू नये, कुठे जावं कुठे जाऊ नये, कोणासोबत राहावं कोणासोबत राहू नये, काय वाचावं काय वाचू नये, काय करावं काय करू नये, कसं जगावं आणि कसं जगू नये याचं भान म्हणजे जीवन साक्षात. 24 तासापैकी आपण 24 तास कसे घालतो याचं सिंहावलोकन करून आपण जर आपल्या स्वतःच्याच आयुष्याच्या दिनक्रमाकडे दिनचर्येकडे जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला लाज वाटावी अशी परिस्थिती असते.
किती तास कशासाठी घातले पाहिजे, स्वतःसाठी काही 2 तास तर दिले पाहिजे. आता माझा परिचय करून देत असताना मला प्राध्यापक काळे यांनी काही कुणीतरी बोललाय किंवा याचं इथं जन्मतारीख नाहीये. अरे तो जैविक अपघात आहे, मी कधी जन्माला येणार नाही. तो माझ्या आई वडिलांचा दोष आहे, तुमचाही नाही लागला, त्यांच्या मागे का लागलं. बायोलॉजिकल ऍक्सिडेंट, यू कॅन हेल्प इट, जस्ट लिव्ह इट. कधी जन्म तुला काय करायचं, काय घेणं. मी 10 वर्षाचा असेल, 100 वर्षाचा असेल, आपण कोणत्या गोष्टी राहणं भक्त आणि श्रोता बात करता. मला काही तुमची मुलगी करायची नाही, तुम्हाला मला काही द्यायची नाही, काहीच नाही. इतका कन्सेप्ट क्लिअर पाहिजे ना माणसाचा. हे बेसिक कन्सेप्ट आहे. असो, हा विनोदाचा जरी भाग असला तरी माणसाला शिक्षणाने शांतपणे यावं. प्रके अत्रे आणि नाशिक फडके यांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. प्रके अत्रे म्हणजे महाराष्ट्राचं वैभव, त्या अर्थाने नाशिक फडके सुद्धा वैभवच. पण नाशिक फडके अतिशय गंभीर प्रवृत्तीचे आणि अत्रे म्हणजे असे आमच्यासारखे जरा बदमाश. मी हसत खेळत जगतो. ऑफिसमध्ये काम करत असताना 8-8, 10-10 तास नॉनस्टॉप बैठक घ्यायचो मी. पण आमच्या ऑफिसर लोकांना कळायचं नाही की इतका तास बैठक चालू आहे. पण हसत खेळत बैठक, आनंददायी सगळं. तुम्हाला लाख 2-2 लाख जर पगार मिळत असेल तर तुम्हाला हे करावं लागेल ना, आणि आनंदाने. मग तिथे जर मोबाईल खेळू लागले, मी त्याला जिवंत ठेवील का. मोबाईल तिथे ठेवा, आता आधी मोबाईल तिथे ठेवूनच मिटिंगला बसायचं. कारण राज्याचं काय धोरण आहे हे सांगण्यासाठी मी उभा आहे तुमच्यासमोर. राज्य काय निर्णय घेणार आहे या विषयावर. आता तुम्ही संगणकाचा विषय काढला. आदरणीय साहेब, आपल्या चरणी मी अर्पण करू इच्छितो हा विषय. पंचायतचं संगणकीकरण करण्यामध्ये या तुमच्या लेकराचा शिवमाचा वाटा. संग्राम ही योजना आहे, कोणी ऐकलंय का. पण ग्रामपंचायतीशी संबंधित आहे कोणी. संग्राम ही योजना आहे का. करेक्ट, हे नाव आपण दिलेलं आहे. संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र. शहरामध्येच संगणकाची साक्षरता जर असेल तर माझ्या खेड्यामध्ये संगणक साक्षरता कशी येईल. आणि ज्याला संगणक साक्षरता नाही तो अडाणी आहे. ग्रामीण विकास कसा होईल, त्याला संगणकच माहिती नाही. म्हणून संगणक साक्षरता, जल साक्षरता, आर्थिक साक्षरता, जीवन साक्षरता, अनेक साक्षरता. आपल्याकडे साक्षरताच नाहीये. फक्त 4थी पास वगैरे 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 झालं, सही करायला आली की काम संपलं. माझी आई सरपंच झाली, बाबा होते 30, 35, 40 वर्ष काहीतरी. आई झाली. आई म्हणजे बापू मला सही येत नाही. म्हणलं मा ठीक, वडील शिकलेले होते, आता काय करू. अंगठा तर सरपंचाने जाऊन हे चुका आहे. सही शिकवली मुक्ताबाई म्हणून. ते बापाचं नाव तुझ्या देणार सोडव म्हणून फक्त मुक्ताबाई म्हणून मोकळं म्हणून काय नाव इतकं लांब नचकले. मला शिकवायला घंटा लागायचा. पण आमची माय निर्णय घ्यायला टाकते. शिक्षण कमी होतं पण शहाणी होती. हा शहाणपण आहे. वसंतदादाचं शिक्षण कमी, साहेबांचं झालं असेल संवाद किंवा सहवास विषय, पण विजडम, कॉमन सेन्स, प्रुडन्स जबरदस्त, समय सूचकता जबरदस्त. म्हणून शिक्षणाने माणसं शहाणं व्हावी यासाठी शिक्षण आहे. आणि जर शिक्षणाने माणसं शहाणे होत नसतील तर या शिक्षणावर एक क्वेश्चन मार्क आहे. आपण शहाणे झालो का. आपण 2 मिनिटं असले 2-3 प्रश्न सांगतो. आपण जातीवाद करतो का नाही करतो. आपण धर्मवाद करतो का नाही करतो. आपण गरीब श्रीमंत घेत करतो. आपण मत विकतो का. आपण म्हणजे तुम्ही नाही, तुम्हाला साहेब माफ करा, या माणसाला याची भेटत नको. करतो. मत विकतो का नाही विकतो.
मग शिकलेला माणूस हा सगळं करतो का? करायला पाहिजे का? इमानदारने सांग. मग करतो का नाही करतो? करतो. मग शिक्षणाने आपण शहाणे झालो का? नाही. मग आता काय करा? गंभीर आहे हे. मी विनोदातून यासाठी सांगतो की बराच वेळ झाला कार्यक्रम चालू आहे, मेंदू धुवून काढले तुमचे, त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल की आता बस करा. त्याच्यासाठी थोडासा विनोद, जीवनात विनोदही पाहिजे. तर ते आत्रेचा आणि खडकेचा विनोद असा आहे. मी एका कारणामुळे अभ्यास दौऱ्यामध्ये अमेरिकेत होतो, एक साधारण महिन्यात दीड महिना, आणि माझ्या मित्राच्या घरी होतो. सकाळी उठलो, वॉक, मॉर्निंग वॉक, दोघं तिघं होतो. समोरून इंग्रज आले, गुड मॉर्निंग म्हणाले. आमच्यातला एक नाही, ओळख नाही, कळत नाही, कसं काय गुड मॉर्निंग? कोण नाही, जरा शोधा तरी. काही संबंधच नाही ना. म्हणून जाऊ दे, काय सोडून दे. पुन्हा आम्ही गेलो, फिरलो, पुन्हा आलो, पुन्हा क्रॉसिंग झाली एका ठिकाणी. आमचं काही लक्ष नाही. इंग्रज आपल्याला सगळे सारखेच दिसतात ना. वानेरामध्ये फरक करता येते का आपल्याला? सगळे वानेरा सारखेच आपले, काही कळायचंच नाही. चायनामध्ये आपण चायनात गेलं तर काहीच कळत नाही ना. म्हणजे त्यांच्या बायका पोरांच काय होत असेल देवाचं, सगळे सारखेच. पुन्हा आमचं काहीच लक्ष नाही. आम्ही त्यातलं एक जण म्हणाले, अगेन गुड मॉर्निंग. अगेन गुड मॉर्निंग, काहीतरी भानगड आहे. नाही, काहीच काम नाही, धाम नाही, विषय नाही, काही नाही. गुड मॉर्निंग कसं काय करायचं? आपल्याकडे तसं होते का? समजा रामराम, अच्छा, काहीतरी नक्कीच आपल्याकडे. समजा केलं नाही, बरोबर, म्हणजे काही करा आपल्याकडे प्रॉब्लेम, आणि काही करू नका हा तरी प्रॉब्लेम आहे. फडके आणि आत्रेच तर फडकी आत्रेंना वाटलं किती दिवस भांडण करावं. राजकारणाचं असंच चालू आहे. राजकारण सुद्धा असं करावं म्हणतात. राजे, मैत्रीसाठी थोडी जागा शिल्लक ठेवा. पुन्हा एकत्र यायची वेळ आली तर काय घेतो? कोण कोणाकडे जाईल सांगता येत नाही. कोण कोणाचं आहे काही सांगता येत. मैत्रीपूर्ण राजकारण, मैत्रीपूर्ण राजकारण नाही तर असं एवढं बोलून बसायचं, नंतर मग ते माणूस आठवते तुम्ही असं बोलले होते. सन्मानाने राहायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही. आपलं आपलं काम करत राहायचं. वैयक्तिक पातळीवरची टीका टिप्पणी करणं राजकारणात बंद झालं पाहिजे. आणि दुर्दैवाने जे अधोगतीला गेले, मला शरम वाटते. तुम्ही विकासावर बोला, तुम्ही त्यांच्या व्हिजनवर बोला, तुम्ही त्यांच्या कामावर बोला. खाजगी गोष्टी बोलता. एक हा कसला संस्कार आहे? ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, नव्हती. हे कोण सांगणार? आता कोणी सांगू न सांगू, मी सांगणार. तुम्ही म्हणाल तुम्हाला कोण विचारते? मला काय करायचं विचारलं का नाही? मी काय विचारावं म्हणतो सांगतो, माझा विचार सांगतो. तुम्ही विचारा किंवा विचार. बुडूत हे जग देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे. आपलं काय आपण ते करणारच. लाईफ इज टू शॉर्ट टू लव्ह. लाईफ इज टू शॉर्ट टू लव्ह. एक बर्ट्रांड रसेल नावाचा युरोपियन फिलॉसॉफर आहे. 1987 ला हा सुविचार त्याचा वाचलेला आहे. मला आश्चर्य वाटलं. सगळ्या जगाचं ज्ञान त्या एका सुविचारामध्ये मिळून गेलं. लाईफ इज टू शॉर्ट टू लव्ह. पहिलं TOO इथे प्राध्यापक असतात, आणि दुसरं TO. Life is too short to love. It is very strange how public find time to hate others. It is very strange public find time to hate others. म्हणजे जीवन एवढं अत्यल्प आहे, जे प्रेमासाठीच पुरत नाही, असं असताना सुद्धा माणसं वेळातला वेळ काढून इतरांचा द्वेष कस काय करतात, याचं मला आश्चर्य वाटतं. आश्चर्यकारक. वेळातला वेळ काढून या जरा बोलायचं म्हणते, या तर घराच्या खाली चालू तुमच्या.
हा असा तो तसा, विशेषतः इकडे तर भरपूर चालतं. मी शेजारच्या घरात काय भाजी झाली याच्यावर विचार काय करायचं बाई तुला, काहीतरी होईल नाही होईल. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न वेगळेच. ते दोन ज्येष्ठ नागरिक एकत्र भेटले. एक म्हणाला की अहो आमच्या घरी फार प्रॉब्लेम चालला. म्हणजे काय झालं? अहो चहा देताना आमची सुनबाई डोक्यावरून पदरच घेत नाही. काय बेकू आहे, तुला काय करायचं? आता दुसरा म्हातारा असा म्हणाला, अरे तुझी सून बदल घेत नाही, माझी तर चहाच देत नाही. कशाला कमी आहे का? कठीण झालं असं. सशक्त व्हा, निर्भीड व्हा, निर्भय बनू. हा शब्द ऐकलाय का? निर्भय बनू आता सध्या चालू आहे. ऐकलाय का? ज्यांनी ऐकलं त्यांना मानाचा मुद्रा, ज्यांनी ऐकलं नाही त्यांना बौद्धिक श्रद्धांजली. निर्भय बनू. दुर्बलाचा घात होत असतो. देव सुद्धा दुर्बलाचा घात करतो. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच्च नैवच्च. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच्च नैवच्च. अजापुत्र बलिमत द्यात देवो दुर्बल घातका. अश्व म्हणजे घोड्यासारखी माणसं लगेच उत्तर देतात. याचा अर्थ बाकी घोडे नाहीत आणि बाकी कोण काय आहे त्याच्यावर माझं भाष्य नाही आहे. घोडामध्ये लगेच घोडा बोलला. अश्वम नैव गजम नैव म्हणजे हत्ती, व्याघ्रही नाही म्हणजे घोडाही नाही, हत्ती नाही. व्याघ्रम नैवच्च नैवच्च, दोनदा नैवच्च नैवच्च. वाघ तर नाहीच नाही. मग अजापुत्र बलिमत द्यात. अजापुत्र बकरीचं लेकरू. देव दुर्बल घातका. तुळजा भवानीला कोणाचं जाते? वाघा हाणता का तुम्ही दाजी? आपली हिंमत आहे का वाघाला कापायचं? तिथं दुर्बलाचाच घात आहे. म्हणून दुर्बल राहू नका. तुम्ही सज्ञान व्हा, सशक्त व्हा, खंबीर व्हा. आणि हे खंबीर होणं म्हणजे इथं नाही आहे, इथं आहे. खंबीर म्हणजे उठबशा काढत बसा. इथं दूध बीज सगळं चालू होईल. खंबीर हे इथं असतं. एक प्रहार नावाचा नाना पाटेकरचा चित्रपट होता. प्रहार पाहिला असेल, बनेलवर होता नाना पाटेकर. मग ते दंड बिंड त्याचे दिसले. एक छोटं पोरग पळत आलं. अंकर क्या ताकद आहे असं बोललं. नाना पाटेकर त्याला जवळ घेऊन म्हणले, बेटा ताकद यहाँ नाही, ताकद यहाँ होतीये. इथून गर्जना झाली पाहिजे. सगळ्या क्रांत्या इथून आहे. इथूनच क्रांती झाली पाहिजे. जब कोई रास्ता रोके तो हिम्मत और बढ़ती है. चांगल्या माणसाचा रस्ता तर अडवला जातोच. जब कोई रास्ता रोके तो हिम्मत और बढ़ती है, मगर बिकने पे आ जाओ तो घट जाते हैं दाम अक्सर. खोके डोके काय काय जे असेल. ऐकलं का? काही लोकांनी ऐकलं, काही लोकांनी ऐकून नाही ऐकलं. लोक वागे आपण. जब कोई रास्ता रोके तो हिम्मत और बढ़ती है, मगर बिकने पे आ जाओ तो घट जाते हैं दाम अक्सर. अगर ना बिकने का इरादा हो तो आपकी कीमत और बढ़ती है. आपकी कीमत और बढ़ती है. स्वतःची किंमत किती? मला खुर्चीच दिली नाही. काय तुझं काय काय चाललंय का? तुला कशी खुर्ची मिळेल बाबू? काय करतो तू आहे? खुर्च्या का अशाच मिळतात का? प्रत्येक खुर्चीला असं वाटतं, स्त्रीला आणि खुर्चीला माझ्यावर हक्क सांगणारा पुरुष हा चारित्र्य संपन्न आणि कर्तृत्व संपन्न असला पाहिजे. त्याशिवाय खुर्ची जवळ येत नाही. करा कर्तृत्व, तसं राहा. तसे असाल तर ठीक आहे, नाही तर अवघड आहे तुमचं काम. नाही तर मग घरी विचारत नाही. घरी जर गेलो आपण, लेकरं म्हणतात कशाला आले असतील पप्पा? आई मध्ये गबस. काय गबस? आता किरकिर करतात, अभ्यासही करू देत नाही. प्रत्येकात लुडबुड लुडबुड लुडबुड. स्वतःही काय करायचं नाही, काहीच नाही. बाप मोबाईल खेळल्यावर मुलगा खेळेल का नाही?
आईने मोबाईल खेळल्यावर मुलगी खेळेल का नाही? मुला मुलींना म्हणायचं अभ्यास कर आणि आपण मोबाईलवर चालूच आपला कार्यक्रम. ही मोबाईल युनिव्हर्सिटी, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी व्हेरी डेंजरस, व्हेरी डेंजरस. मेसेज फॉरवर्ड करतात आणि मार्गदर्शन करतात सुविचारांचं. काय कमाल असं. आणि त्याला लोक ऍक्सेप्ट करतात आणि तसंच फॉरवर्ड करतात न वाचतात. त्यांना तर हात जोडतात. अरे कशाला बाबा तुम्ही का हमाल आहेत का? पगार मिळतो का त्याचा? त्यांना पैसे मिळतात मोबाईल कंपनीच्या. असले आगाऊ धंदे करू नका, बिलकुल करू नका. विनाकारण मोबाईल वापरणाऱ्याचं तोंड बघू नका. विनाकारण हा शब्द वापरलाय. विनाकारण तुमच्या आयुष्यासाठी आवश्यक असलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल, गुगल सर्च करा, युट्यूबवर जा, ती माहिती घ्या. ती आरोग्याची असो, शिक्षणाची असो, तंत्रज्ञानाची असो, अध्यात्माची असो, शेतीची असो, राजकारणाची असो. या जगातल्या उत्कृष्ट लोकांचे स्पीचेस असतात. तुम्हाला ऐकायचं का? तुम्ही ऐका. तुम्ही याची बुद्धी गहाण ठेवून मेसेज फॉरवर्ड करू नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे. वेस्ट ऑफ टाइम. ईश्वराने याच्यासाठी आयुष्य दिलेलं आहे का काय? मोबाईल खेळायला कसं काय जन्म झाला सर? काय नाही, मोबाईल खेळायचा राहून गेला होता, तेवढं राहिलं होतं का? त्याच्यासाठीच जन्माला. अरे देवा देवा देवा, काय जीवन साक्षरता. कमाल. मोबाईल हे दुधारी तलवार. हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे. दिस इज एज ऑफ एक्सपर्ट्स. दिस इज एज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. दिस इज एज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. दिस इज एज ऑफ चॅट जीपीटी. माहिती असेल तुम्हाला हे शब्द कोणी ऐकले असतील. कुठल्या कुठे जग निघून चाललंय. तुम्ही जस्ट त्याला कमांड करा, तुम्हाला या विषयावर असं लिखाण पाहिजे. समजा तुम्हाला एखादी चित्रपट काढायचा असेल, तुम्हाला एक स्टोरी पाहिजे असेल, यू कॅन ऑर्डर चॅट जीपीटी. चॅट जीपीटी तुम्हाला स्टोरी देते. कुठे चाललंय जग? आपण कुठे आहोत? मी सगळ्या धर्मग्रंथाचे सगळे पुस्तकं वाचले आहेत. तुमच्या माहितीसाठी मूळ धर्मग्रंथ मी सगळे वाचलेले आहेत आणि कुठल्याही धर्मामध्ये कुणाबद्दल एकही वाईट शब्द लिहिलेला नाही हे तुम्हाला सांगू इच्छितो. फुकट म्हणू नका. करो शको मैं वो हूं, ये खतरे में आहे, वो खतरे. काही खतऱ्यामध्ये नाहीये कोणी. कोणी खतऱ्यामध्ये नाही. आपलं आपलं काम करा. ज्या जॉब मध्ये आहात, ज्या रोल मध्ये आहात ते रोल करा. सिटीजन आहात, यू शुड बी विजिलंट सिटीजन ऑफ इंडिया. बी विजिलंट. बी सेक्युलर. सर्व धर्मांचा आदर करायला शिका. घरामध्ये जर तुम्ही एकमेकाचा आदर केला नाही, पत्नीचा आदर केला नाही, तर म्हातारपणी तुमच्या थोबाडाकडे बघत नाही बायको. हे डंगर कधी बाहेर जाते? काक दृष्टी श्वान निद्रा बक ध्यान. माणसाने कसं असावं? काक दृष्टी श्वान निद्रा बक ध्यान. काक म्हणजे क्या बात. सुंदर क्लास सुरू आहे. श्वान निद्रा. कुत्र्यासारखी झोप नाही, कुत्र्यासारखी सावध झोप. श्वान निद्रा बक ध्यानम म्हणजे बगळ्यासारखं आपल्या टार्गेटवर लक्ष. बगळा तर पाहिला असेल. काक दृष्टी श्वान निद्रा बक ध्यानम. अल्पभोजी. आपला तर रटवून खायचं सवय. लागतात 2200 कॅलरीज, खात्यात 5000 कॅलरीज. ढेरी सुटणार नाही तर काय होईल? साहेबाचं वयच कळत नाही. काही खातच नाही तर कसं होईल? ग्रीन सलाड खातो 80%. विचारा माझे मित्र आहेत. कच्च्या भाज्या, कच्चे वांगे, सगळं कच्च. कच्ची गोबी आणि कच्च काय, कारण दॅट इज नॉन कार्बोहायड्रेट. आपण खातो ते कार्बोहायड्रेट. 80% नॉन कार्बो खाल्लं पाहिजे, 20% कार्बोहायड्रेट खाल्लं पाहिजे. इथं तर दणका चालू आहे. बघायचं कामच नाही. चला बसू. इकडंच मरा, इकडंच बसा.
आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही मेल्यावर एक जग मेलं तुमच्यासाठी. तुम्ही जिवंत आहात तर हे जग आहे. जान आहे तो जहान आहे. आणि आमच्या माऊलींना आग्रह करतो, माझ्या माता भगिनींना, नवऱ्याला फुकटचा आग्रह करू नका. त्या भाड्याला काय खायचं ते घेईल हातात. हे खा हे खा हातच घ्या. कशाला आग्रह कधीच करायचं, समोर ठेवायचं, छान गप्पा मारायच्या, मानसिक आरोग्य चांगलं होईल. त्या विषयावर मुलाबाळांच्या समोर सोबत बसून अंगत पंगत मस्त एन्जॉय करा. ज्याला जे पाहिजे ते खाऊ द्या. जेवढं पाहिजे तेवढंच खा. अन्न हे विषय आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्मही आहे. म्हणजे मर्यादेत, लिमिट मध्ये. आपला बीपी 80-120 असेल ओके, 80च्या खाली गेला नॉट ओके, आणि 120च्या वर गेला की खोके. बस आपण म्हणजे आपल्याकडे ब्लड प्रेशर आहे, आपल्या अंगात शुगरही असते, आपल्या अंगात सगळंच आहे, टेम्परेचरही आहे, पण लिमिटमध्ये आहे. लिमिटमध्ये आहे तर सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत. बुद्धाच्या ज्या अष्टांग मार्ग आहे गौतम बुद्धाचा, सम्यक दृष्टी, सम्यक ज्ञान, सम्यक विचार, सम्यक प्रमाण, एकदा बघा बुद्धाचा अष्टांग मार्गही वाचून बघा. सगळ्या धर्माचं पुस्तक वाचा. माझीच लाल म्हणून बसू नका. 99% लोक मेरी लाल म्हणून बसतात. अरे वाचे बाबा, वाच, माणूस आहेस तू. तर पुढच्या जन्मात डुकरा फिकराचा गाढवाचा जन्म मिळायचा. हे काही वाचतच नाही, याला काय कशात द्यायचं. जो माणूस वाचत नाही तो माणूसच नाही, तो वाचतच नाही, तो वाचूच शकत. जो वाचतो तोच वाचतो. शिक्षणातूनच क्रांती होते, आणि शिक्षण नाही झाल्यावर क्रांती होऊ शकत नाही. कितीही बोललं तरी शिक्षणावर कमी. आणि शिक्षण हे 4 भिंतीतले नाही. हे 4 भिंतीतलं नाही आहे. ही इन्फॉर्मेशन आहे. दिस द इन्फॉर्मेशन. जे शिक्षण आहे ते नंतर आहे. अवांतर वाचन, काही ऑटोबायोग्राफीज वाचा. पंडित नेहरू 9.5 वर्ष तुरुंगात होते. मोतीलाल नेहरूचा मुलगा, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला माणूस, देशाच्या स्वातंत्र्यासाठी 9.5 वर्ष तुरुंगात. आणि अहमदनगरच्या तुरुंगामध्ये पंडित नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया एक ग्रंथ लिहिलेला आहे. वाचा. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिलाय, जेलमध्ये लिहिला. विनोबा भावेनी गीताही लिहिला, जेलमध्ये लिहिला. आपल्याला जर चुकून जेलमध्ये गेलो तर जेलमध्ये जाण्याच्या आधी मरू शकतो. आता जेलमध्ये काय केलं, कारण गुन्हा तसा केल्यावर कराच. तिथं संस्कार तर होणारच. तिथं जेलमध्ये जे राजकीय कैदी होते, आणि जेलमध्ये प्रचंड साहित्य निर्माण झाले. सांगायचा मुद्दा असा की जेलमध्ये गेल्यावर साहित्य निर्माण होते का, असं नाहीये. नाही तर तुम्ही उद्या उठून जेलमध्ये जाणार मला तिथेही वेळेचा सदुपयोग करावा हा विषय आहे. प्रॉपर युटिलायझेशन ऑफ टाइम. 24 तासातले किती तास आरोग्याला, किती तास स्वतःच्या बुद्धिमत्तेसाठी वाचन, त्याच्यानंतर कर्म, जे तुमच्या वाट्याला आलेलं आहे ते कर्म. या गीतेचा 18 अध्यायाचे सार मी एका वेळी तुम्हाला सांगतो. स्वकर्मी जो दक्ष तोच मोक्ष मिळवी. आपल्या कामामध्ये जो दक्ष आहे त्याला मोक्ष आहे, आणि आपल्या कामात जो दक्ष नाही, आपलं काम सोडून दुसऱ्या कामात फार हुशार. आता कुठल्या प्रोफेशनचं मी नाव घेणार नाही, कोणतेही प्रोफेशन, आपलं काम सोडून दुसऱ्या कामात मास्टर आहे, एकदम मास्टर. अरे बाबा तू तुझं काम करणार आहे बाबा, बाकीच्यांना करू दे ना, का त्रास देतो. तुमच्याकडे हो मी तुम्हाला सांगतो, मला असं वाटतं, खरं सांगतो, मला असं वाटतं मी 1000 वर्ष जगावं. तुम्ही म्हणाल हा काय वेडेपण आहे. अरे करायचं एवढं राहून गेलेलं आहे, 1000 वर्ष सुद्धा पुरतील का नाही असं मला वाटतं. जितकं करायचं राहून गेलं. या अल्पवयात आपण काय केलं. मरणाची वाट पाहणाऱ्या माणसाचं मला आश्चर्य वाटते. का तर त्यांनी आरोग्य खराब करून घेतलेलं असतं. माणसं मरणाची वाट पाहतात, आणि ही माणसं